आई आई काय झालंय? इतकी शांत कायस? काही नाही ग, सहज. आई अगं तुला आता असं कैद होऊन राहायची गरज नाहीये. मंजिरीला घाबरायची गरज नाहीये. मंजिरी आता तुला काहीच करू शकत नाही. तू मुक्त आहेस आता. आई तू कितीतरी वर्ष याच घरात असूनही नसल्यासारखी होतीस. आमच्या इतक्या जवळ असतानाही आमच्यापासून खूप दूर होतीस. आई मीरा बरोबर बोलतीये. आता तू असं कैद राहायची काहीच गरज नाहीये अगं. इतकी वर्ष त्या मंजिरीमुळे तू अडकून पडली होतीस, पण आता नाही. आता तुझ्यावरचं सगळं सावट संपलंय. ह्या संसारिक जगातून तू मुक्त आहेस आई. इतकी वर्ष तू आमच्यासाठी लढलीस. आता आमची वेळ आहे. मला मुक्त व्हायचं नाहीये, मला मोक्ष हवाय. म्हणजे तेच नाही. नाही राधा, तेच नाही. तुम्ही मला या बंधनातून मुक्त कराल, पण मला मोक्ष हवाय. आणि एका आईसाठी मोक्ष काय असतो माहितीये? तिच्या मुलाबाळांचा संसार सुखाचा होणं, आपला वंश सुखरूप पुढे वाढतोय हे पाहणं. राधाचा संसार हाच तुझा संसार आहे मीरा. आणि तुझा संसार सुखाचा होणं म्हणजे मला मोक्ष मिळणं. आई मी नक्की प्रयत्न करेन आणि मी यशस्वी सुद्धा होईन. तुझं बाळकडूच तसं मिळालंय ना. तुझ्यासारखी मीही लढेन आणि मंजिरीचा अंत नक्कीच करेन. आई मलाही मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा या मंजिरीचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. ती संपेल. माझं आणि मीराचं कुटुंब पूर्वीसारखं आनंदाने सुखात राहील. मी एकदा निघाले की मला परत नाही येता येणार. आई तू कायम आमच्या सोबत असशील अगं. आईला मुलांपासून दूर जाणं कठीणच असतं ग, मृत्यूनंतर सुद्धा. आई तुझं प्रेम इथेच राहू दे. फक्त वेदना मुक्त होऊ दे. मीरा उद्या आपण आईचं श्राद्ध घालूया. होते. एकदा आईच्या आत्म्याला मुक्ती मिळाली की त्या कवड्या आपल्याला मंजिरीच्या खऱ्या रूपापर्यंत घेऊन जातील. त्या मंजिरीला संपवा. फक्त तिच्या शरीराला नाही, तिच्यातल्या त्या अमानवी प्रवृत्तीला संपवा. पुन्हा कधीही कुणाच्याही मनात तिचा जन्म होता कामा नये. मीरा, हे काय तू एकटीच काम करतेस? वहिनी मदतीला नाही आली का? खरं तर मला खूप वाटतंय मदत करावी, पण तुझी सासू तीच करू देणार नाही ना मला. पूर्वी किती छान असायचं. वहिनीच्या हातचा खाल्ल्याशिवाय नाश्ता पूर्ण झाला असं वाटायचंच नाही. पण बरोबरच आहे म्हणा. तसं दादा गेल्याचं दुःख असेलच तिला, पण ती स्वतः खाते पिते ना, तिला भूक लागते ना, नाही का? मग तुझी दया येत नाही तिला?
यायचं ना जरा मदत करायला. पण मला तरी असं वाटतं ना मीरा, की मंजिरी वहिनी आता किचनमध्ये पाऊल सुद्धा टाकणार नाही. काय आहे ना, खोटी मालकीण व्हायचा प्रयत्न चाललाय ना तिचा. म्हणजे मी तर तिला खोटीच म्हणेन. तिने खोटं व्हील तयार केलं माहितीये ना तुला. मग काहीतरी पुरावा मिळेलच याचा. हे बघ मीरा, संपत्तीसाठी वगैरे मी काही बोलत नाहीये. म्हणजे पैशाचं हे जे काही राजकारण चाललंय ना, ते बघवत नाहीये मला. मीरा, उद्या सकाळी 8 वाजता आईच्या श्राद्धाचा विधी सुरू करावा लागेल. चालेल. चालेल. मीरा, अगं आत्या, हा, तुमचं किचनमध्ये असं काही काम नाही आहे. हे करते मी, तुम्ही जा. हा. तू माझं सगळं बोलणं ऐकलंस असं समजू ना मी. हो हो. हा. ही मीरा ना नक्कीच कुणाशी तरी बोलत होती. बापरे, आता कुणाचा आत्मा आहे. उद्या सकाळी मी श्राद्धाचं सामान घेऊन काय? श्राद्धाचं सामान? अरे देवा, आता कुणाचं श्राद्ध आहे? बरं मीरा, ऐक, सगळं तुलाच करावं लागेल अगं. आपण गुरुजींना नाही बोलवू शकत. हो, उद्या सकाळीच आपण नदीकाठी जाऊया. नाही, आता खूप काळोख असेल आणि अमावस्याही जवळ आली. नदीकाठी आपण उद्या सकाळी जाऊया. मला काळोखाचा फरक पडत नाही. मला खडा हवाय. आत्ता जाऊया, चल. पण तुमच्याकडे आहेत ते मायावी शक्ती आता? कसल्या मायावी शक्ती? मॅडम प्लीज, माझ्या समोर हे इनोसेंट असल्याचं नाटक आत्ता तरी करू नका. मला माहित आहे तुम्हाला तो खडा का हवाय. कारण सध्या तुमच्याकडे तुमच्या मायावी शक्ती नाही आहेत. म्हणून मी सांगते की आता अंधार आहे. त्यामुळे आपण उद्या सकाळी नदीकाठी जाऊया. आता जर गेलो तर लॉजिकली 2 प्रॉब्लेम्स असणार आहेत. एक, इतका काळोख आहे की तो खडा सापडणं आपल्यासाठी इम्पॉसिबल आहे. आणि दुसरा लॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे आपण तिथे गेल्यावर एखादा आत्मा आला तर आपण त्याला कसं फाईट करणार. कारण तुमच्याकडे ती मायावी शक्तीच नाहीये. त्यामुळे नदीकाठी आपण उद्या सकाळी जाऊ, हेच योग्य आहे. मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? ठीक आहे, नका ठेवू विश्वास.